तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने बॅनर पीएचडी आणि पीएलपी फाईल. सो तुम्हाला व्हिडिओ न स्किप करता पाहायचे. पूर्ण व्हिडिओमध्ये स्किप केलं तर तुम्हाला जे स्टेप बाय स्टेप मी फॉलो केलेलं आहे ते कसं क्रिएट केलं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही मिस कराल. आणि पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये आहे. 2 स्टेपमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते मिळणार नाही. सो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण वॉच करायचे. स्टेप 1 मध्ये पीएचडी ॲड केल्यानंतर इथे काही तुम्हाला चेंजेस करायचे. आता इथे चेंजेस काय काय करायचे आता मी फर्स्ट तुम्हाला दाखवतो की बॅकग्राऊंड कसं बनलं. ओके, सो बॅकग्राऊंड मी कसं बनवलं हे तुम्हाला जे इथे पाठीमागे जे बुक्सचा दिसत असेल ते बुक्स मी इथून पिंटरेस्टवरून डाउनलोड करून घेतले. बुक टेक्स्चर म्हणून टाकले आणि मला इथे तो फर्स्ट मिळाला तो मी इथे असं ब्लेंड मोड केला. सॉफ्ट लाईट ब्लेंड मोड जो आहे तो सॉफ्ट लाईट ठेवला. ओके, त्याच्यानंतर जो दुसरा जे आहे जो कापडासारखा जो टेक्स्चर आहे तो पण मी पिंटरेस्टवरूनच केला डाउनलोड आणि त्याचा मोड ओव्हरले करून ठेवला. ब्लेंड मोड ओव्हरले केला. आणि कलर मी मला जो रेड पाहिजे होता तो रेड कलर मी इथे सॉलिड कलर म्हणून सिलेक्ट केला. इथे मी क्लिक केलं आणि सॉलिड कलर इथे चूज केला. ओके, त्याच्यानंतर मी आता हे जे इमेज आहे हे पेन टूलने आपले इथे असं सिलेक्ट करून मग याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतला. त्याच्यानंतर जे हे टेक्स्ट जे आहे ओके हे जे टेक्स्ट आहे हे याला ड्रॉप शॅडो वगैरे मी प्लगिन वापरली. ड्रॉप बॉक्स म्हणून एक प्लगिन आहे ती तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे जमेल बरोबर. ओके, तुम्ही ड्रॉप शॅडोने पण करू शकता. त्याच्यानंतर मी काय केलं इथे याच्यावर टेक्स्चर जो बॅकग्राऊंडचा मी टेक्स्चर वापरलेला तो सेम टेक्स्चर मी याच्यावर अप्लाय केला आणि फक्त कलर चेंज करून घेतला येलोमध्ये. तुम्ही एक ब्लेंड मोड चेक करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर बाकीचे चेंजेस मी इथे कॅमेरामध्ये थोडे एनहेन्स केलं. बाकीचे ते काय नॉर्मली आहे हे तुम्हाला आरामात जमेल. आणि हे सर्व फॉन्ट इन्फिनिटी फॉन्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथे काय शो होणार नाही. त्यासाठी मी PNG पण करून ठेवणार आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे जर फॉन्ट असेल तर तुम्ही इथे डबल क्लिक करून करू शकता. ठीक आहे, आणि जे बाकी जे नेम आणि नेम प्लेट आता हे जे तुम्हाला रेडमध्ये दिसतं याला तुम्ही छेडू नका. म्हणजे जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही थोडेफार करू शकता पण बाकीचं पूर्ण चेंजेस तुम्ही करू नका. जे रेड कलरमध्ये इथे लेयर्स दिसतात त्याच्यावर. सो ग्रीनमध्ये जे तुम्हाला दिसते ग्रीनमध्ये त्याच्यावर क्लिक केलं नेम प्लेटवर तर आता इथे तुम्हाला माझं जे नाव मी टाकलेलं आहे इथे डबल क्लिक केलं तर हे चेंज होऊन जाईल. आणि हे फॉन्ट कोड याचा AMS फॉन्ट आहे. ओके, AMS फॉन्ट आहे तर तुम्ही इथं गुगलवर वगैरे जाऊन तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला जसं हवं तसं. ओके, टायपिंग जमत असेल तर टाईप करू शकता तुम्ही. बाकीचा हा मी जो PNG माझा ऑलरेडी आहे हा मी कसा क्रिएट केलेला आहे HDR आपले एक व्हिडिओ बनलेले HDR इफेक्ट कसं द्यायचं वगैरे त्याच्यावर तुम्ही ते असं अप्लाय करून असं PNG करू शकता तुमच्या क्लायंटचा. आणि त्याच्यानंतर इथे डबल क्लिक करून असं टाकू शकता. सबटायटल पण मी दिलेलं आहे तुम्ही असं सेम करू शकता काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण PLP बघू. फर्स्ट स्टेप तुम्हाला इथे PLP ॲड करून घ्यायचे. PLP ॲड करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला इथे फिल्टर आयकॉनवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर .plp वर क्लिक करायचे. .plp वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जिथे जी फाईल डेस्टिनेशन असेल तिथे तुम्ही क्लिक करू शकता. आणि क्लिक केल्यानंतर ओपन अँड ॲडवर क्लिक करून तुमच्यासमोर असा इंटरफेस तयार होईल. त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे चेंजेस काय काय करायचे तुम्हाला इथे चेंजेस करायचे तुमचा एक क्लायंटचा इमेज आणि तुमचा जो नाव असेल ते इथे. ओके, क्लायंटचं जे नाव असेल ते इथे AMS फॉन्ट कॅलिग्राफी आहे. ओके, सो AMS फॉन्ट तुम्हाला कुठे मिळेल युनिकोड पॅड तुम्ही वापरू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून आहे त्याच्यावर पण तुम्हाला AMS इथे टायपिंग करता येते. AMS तुम्हाला गुगलवरही कन्व्हर्टर मिळून जातील तुम्ही तिथेही करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटोचा PNG तयार करून थोडं लाईटरूम वगैरेमध्ये ॲडजस्ट करून तुम्हाला इथे हा डिलीट मारून त्याच्यानंतर इम्पोर्टवर क्लिक करायचे. किंवा तुम्हाला इथं जर ऑप्शन इथं असेल रिसिलेक्ट म्हणून असं ऑप्शन येत असेल तर ते रिसिलेक्टवर क्लिक करून तुम्ही इथे करून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपल्याला सेव्ह करायचं. आता सेव्ह कसं करायचं वरती 3 डॉट्स आहेत या 3 डॉट्सवर क्लिक करायचं. 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर इथे एक्सपोर्ट इमेज आहे. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचा आणि ते कस्टमच्या वरती क्लिक करून अल्ट्रा क्लिक करायचं. अल्ट्रा क्लिक केलं तर तुम्हाला इथे सेव्ह टू गॅलरी करून हाय क्वालिटीमध्ये तुमचा इमेज सेव्ह होऊन जाईल. इंस्टाग्रामवर तुम्हाला आपल्याला फॉलो करायचं कारण मी तिथे शॉर्ट्स क्लिप टाकतो ज्याने तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. कसं मी बॅकग्राऊंड्स वगैरे क्रिएट करतो ते वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.